नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत श्रावण गाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आहे लता पाटील मॅडम यांनी. तर अतिशय छान वेगवेगळ्या सण उत्सवांच्या अगदी शॉर्टमध्ये परंतु अतिशय छान अशा परंपरा त्यांनी सांगितलेल्या आहेत. अगदी खानदेशच्या असू द्या किंवा आपल्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ सगळ्याच वेगवेगळ्या भागांमधल्या छान परंपरा त्यांनी सांगितलेल्या आहेतच आणि त्याचबरोबर सुंदर सुंदर गाणी सुद्धा आहेत. त्यामुळे अधिक वेळ न घालवता ऐकूयात संगीत दर्शन अर्थात दर्शन परिवार प्रस्तुत श्रावण गाणी भाग 4. रसिक हो, नमस्कार. श्रावण गाणी भाग 4 या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सृष्टीचं रक्षण करता भगवान शिवशंकर याच्या चरणी साष्टांग दंडवत नमन करून आपण त्याला प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय, रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझा देवा तूच माझी माय, रुसू नको माझा देवा तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत, एक रूप आपण दोघे दूध आणि साय, एक रूप आपण दोघे दूध आणि साय. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत, दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, रुसू नको माझा देवा तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले, तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय. तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय. तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले, तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय,
महिन्याच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे नागपंचमी आणि त्या सणाला सासूरवाशिणी माहेरी येतात, झोके खेळतात. पण एक विरहिणी, एक सासूरवाशिणी जिला माहेरी जायला जमत नाही, ती कासावीस होते आणि मुलींनी हिंदोळे बांधलेले असताना, त्या खेळत असताना मनाने उदास होते आणि त्यावेळी तिला ते गाणं आठवतं. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. श्रावणाच्या शिरव्यानी आनंदली धराराणी, श्रावणाच्या शिरव्यानी आनंदली धराराणी, माझे पण प्राणनाथ घरी नाही आले, माझे पण प्राणनाथ घरी नाही आले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. जलभरे पान पाणी संतोषली वनराणी, जलभरे पान पाणी संतोषली वनराणी, खळा खळा वाहतात धुंद नदी नाले, खळा खळा वाहतात धुंद नदी नाले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. पागोळ्या गळतात, पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात, पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात, भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले, भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा, आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा, वळचणीची पाल काही भले भले, वळचणीची पाल काही भले भले भले. खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले,
दिसल्याबद्दल आभारी. नागपंचमीनंतर येणारा पहिला रविवार हा खानदेशातला एक महत्त्वाचा दिवस असतो. कानबाई उत्सव ज्याला संबोधलं जातं. ही कानबाई खानदेशी माहेरवाशीण आणि दक्षिण देशातल्या कन्हेर राजाची ती राणी श्रावण महिन्यात म्हणजे फक्त वर्षातून 2 दिवस आपल्या माहेरी येते आणि छान जागरण वगैरे करून गाणी, फुगड्या, नृत्य असं आणि वेगवेगळे खेळ खेळून त्या कानबाई मातेला प्रसन्न केलं जातं. सोमवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी ती जायला निघते आणि त्यावेळी मिरवणूक काढल्यानंतर वेगवेगळी अहिराणी भाषेतली गाणी गायली जातात. त्यातलं हे एक गाणं, कानबाई माता देवघरनी, खानदेशमा तुनी जत्रा भरणी. त्यानंतर येतो रक्षाबंधनाचा सण. भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आणि अशा वेळी बहीण भावाला विनवणी करते की रक्षाबंधन हा दिवस किंवा हा सण आम्हा बहिणींसाठी वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे हे बंधुराजा, हे भैया, तू जिथे कुठे असशील तिथून माझ्यासाठी धावत ये आणि आपल्या पवित्र प्रेमाचं
नातं निभावण्याची मला एक संधी दे. त्यावेळेला ती म्हणते, हम बहनों के लिए मेरे भैया आता है एक दिन साल में, आज के दिन तुम जहाँ भी रहो चले आना वहाँ हर हाल में. हे गाणं मला अधिक भावतं. त्यानंतर येते श्रावण वद्य अष्टमी, गोकुळ अष्टमी अर्थात श्रीकृष्ण
जन्माचा दिवस. मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि गोपिका हर्षोल्लासाने गाणं गातात. सगळीकडे आनंदी आनंद भरलेला असतो आणि अशा वेळी गाणं ओठावर येतं. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. श्रावण महिना म्हटलं म्हणजे ऊन पावसाचा खेळ. कधी रणरणत ऊन तर कधी धुवाधार पाऊस, कधी झिरमिर झिरमिर श्रावण धारा. आणि अशा वेळी ते गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. ज्यात
सूर्याला पिवळ्या पंखाचा पक्षी म्हटलेलं आहे. आणि एक स्त्री गाते, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना, ग बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. हे माझ्या आवडीचं गाणं. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्या परी, निळ्या डोळ्यावरी आ, आ, निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्या परी, निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्या परी, वाट पाहिली डोळा चळ थांबेना, वाट पाहिली डोळा चळ थांबेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, श्रावणाच्या सरी आ, आ, श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, हिरव्या मोराची तुई तुई थांबेना, निळ्या मोराची तुई तुई थांबेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या किंवा बैलपोळा. हा बैलपोळा प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. पण खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी ह्या दिवशी हा बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतकऱ्याचा मित्र, शेतकऱ्याचा साथीदार बैल, जो वर्षभर त्याच्या शेतात राबतो, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण
या दिवशी शेतकरी बैलाला सजवतात, पूजा अर्चा करून गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घालतात आणि त्याला कुठलंही काम दिलं जात नाही, त्याच्याकडून करून घेतलं जात नाही. त्याच्याप्रती त्याने जे वर्षभर राबलेला असतो, जे सुखीचे दिवस शेतकऱ्याला आलेले असतात, त्यावेळी ते गाणं शेतकरी गातो. चल र शिरपा देवाची कृपा, झाली या औंदा छान, गाव मोठे वर्ष गाणं. आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. हे शिरप शिरप हो चल र शिरपा देवाची कृपा, झाली या औंदा छान र छान, गाव मोठ वरच गाण, गाव मोठ वरच गाण. चल माझ्या राजा चल र सरजा, बिगी 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 डौलान डौलान, गाव मोठ वरच गाण, गाव मोठ वरच गाण. मोठ चालली मळ्यात माझ्या, चाक वाजतय कुई कुई, पाटाच पाणी झुळझुळवानी, फुलवीत जातय जाई जुई. अरे मोठ चालली मळ्यात माझ्या, चाक वाजतय कुई कुई, अन पाटाच पाणी झुळझुळवानी, फुलवीत जातय जाई जुई. धरती माता येईल आता, नेसून हिरवले नरलेन, गाव मोठ वरच गाण, गाव मोठ वरच गाण. तर जा माझ्या राजा तू रे, माझ्या सरजा तू रे, माझ्या राजा तू रे. गाजर मुळान केळी राताळी, भागातला हरभरा पिकलाय बरा, पडवळ काकडी वांगी वाल पापडी, मक्याचा डुलतोय तुरा डुलतोय तुरा. गाजर मुळान केळी राताळी, मागातला हरभरा, अन पडवळ काकडी वांगी वाल पापडी, मक्याचा डुलतोय तुरा. कोथमीर घेवडा सुवास केवडा, उसाच लावलंय बेन र बेन, गाव मोठ वरच गाण, गाव मोठ वरच गाण. उसाच पिकाले जो सात औंदा, जो सात औंदा हे, अरे देईल बरकत मिरचीन कांदा, मिरचीन कांदा हे, आणि वाटाणा भेंडी तेजीचा सौदा, तेजीचा सौदा हे. खुशीत गातोय शेतकरी दादा, शेतकरी दादा. भले भले गव्हाची ओंबी वाऱ्याशी झोंबी, करती या फिरमान फिरमान, गाव मोठ वरच गाण, गाव मोठ वरच गाण. श्रावण महिन्यातल्या मंगळवारी साजरा केला जाणारा मंगळागौरीचा सण. या दिवशी सुवासिनी एकत्र येऊन गौरी माता अर्थात मंगळागौरीची वेगवेगळी गाणी गातात, फुगड्या खेळतात आणि रात्र जागवतात. तर अशाच चौघी सुना ह्या 4 वेगवेगळ्या प्रांतातल्या आहेत आणि ते गाणं गातायत. एका फुलाच्या 4 पाकळ्या, एकाच गंधात चूर, पूजिते मंगळागौर. तर हे माझं सगळ्यात आवडतं मंगळागौरीचं गाणं, कारण ह्या गाण्यात प्रत्येक प्रांताचा असा छानपैकी उल्लेख आलेला आहे. आणि ऐकूयात हे मंगळागौरीचं गाणं.
पाऊस होईल माझ्यावर धाडी साऱ्या बिधाडी माझ्यावर धाडी साऱ्या बिधाडी वाहतो सुखाचा पूर पूजिती मंगळा गौर पूजिती मंगळा गौर सासर माझं पायी कोडीच माहेर जीवाच्या ओढीच ज्वारीच्या सोनेरी डौलाच सुकीत गव्हाळ कांतीच कान्ह देश माझा मुलुखांचा राजा कान्ह देश माझा मुलुखांचा राजा न्याराच त्याचा बाई नूर पूजिती मंगळा गौर पूजिती मंगळा गौर तांबडी वाळ डोंगर घाट उंच उंच माडांची राई घनदाट पाटांचा वेढा कोंड्याचा मांडा घरा घरातून सुगरण हात कोकणची वेल कुठही फुले कोकणची वेल कुठही फुले जाऊ दे किती दूर दूर पूजिती मंगळा गौर पूजिती मंगळा गौर इथेच जन्मलो खेळलो वाढलो नांदतो आजही इथेच ग मस्तकी साऱ्यांच्या एकच आभाळ सर्वांना आधार भुईच ग नावे निराळी रूपे निराळी नावे निराळी रूपे निराळी श्वासांचा एकच सूर पूजिती मंगळा गौर पूजिती मंगळा गौर एका फुलाच्या चार पाकळ्या एका फुलाच्या चार पाकळ्या पूजिती मंगळा गौर पूजिती मंगळा गौर दिसाया साऱ्या जरी निराळा एकाच गंधात चूर पूजिती मंगळा गौर तर श्रोते हो, हा होता कार्यक्रम श्रावण गाणी भाग 4. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं होतं महेश नेहुल सर यांचं. संगीत संयोजन होतं संजय बडगुजर सर यांचं. संकल्पना आणि निर्मिती अनिल शिंदे सर यांची. आणि हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला विद्या पोळे मॅडम यांनी. ह्या माझ्या संपूर्ण ॲडमिन टीम्ससह मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. नमस्कार, शुभरात्री.